हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या काही साड्या. कारण खूप दिवस झाले असं मला माझ्या फ्रेंड सांगत होते की तुझ्या साड्या खूप छान आहेत आणि तू तुझ्या साड्यांचं कलेक्शन नक्कीच तुझ्या चॅनलवर दाखव. तर म्हटलं चला आपण ते ट्राय करूया. तर आज मी तुम्हाला फर्स्ट पहिली माझी साडी दाखवणार आहे. ती म्हणजे माझ्या अहोंनी ह्या दिवाळीला मला घेतलेली साडी. ती तर माझी खूपच फेवरेट आहे. तर ही बघा, ही अशा कलरची इंग्लिश कलरमध्ये ही साडी आहे आणि एकदम छान याचे काट वगैरे हे बघा. आणि चिमिचू वगैरे म्हणतात तशा प्रकारची ही साडी आहे. अंगालाही अतिशय छान बसते फ्रेंड्स. थोडी वजनदार आहे पण घातल्यानंतर ही खूपच सुंदर दिसते. जवळपास ही आहे 2300ची साडी आहे ही, पण घातल्यानंतर नक्कीच आपल्याला खूप महाग साडी घातल्याचा लुक देते. आणि याच्यावर ब्लाऊज देखील मी स्टिच करून घेतलेलं, ते देखील तुम्हाला दाखवते. तर असं सिंपल असं ब्लाऊज मी याच्यावर स्टिच करून घेतलेलं. आता ब्लाऊजवालीने खूप छान ब्लाऊज स्टिच करून दिलेलं आहे. आणि इथे अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे मी एक हे लावून घेतलेलं आहे बॅक साईडला. तर ते घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो या साडीचा लुक. आणि याचा कपडा देखील एकदम सॉफ्ट आहे कपडा देखील, आणि अंगाला ती अतिशय चापून चोपून बसते. त्यानंतर दुसरी साडी म्हणजे माझी फेवरेट ह्या वर्षीची, ती म्हणजे मम्मीने घेतलेली ही ट्रेंडिंग साडी. ही तर मी सहजच उचललेली होती कारण मला तिचा कलर खूप आवडलेला हळदीसारखा, त्यामुळे मी ही साडी घेताना उचललेली तिथून. पण नंतर हिचा ट्रेंड आला आणि ती साडी अधिकच हिट झाली आणि ती घातल्यानंतर आपल्या फेसचा कलर देखील खूप छान उजळतो याच्यामुळे. हे बघा, आपला चेहरा देखील यामुळे अतिशय सुंदर दिसतो. आणि बोलतात ना, पिवळा कलर घातला की कलर अजूनच उजळलेला दिसतो. तर तशा प्रकारे ही साडी, आणि रात्रीची जर घातली तर ही खूप चांगल्या प्रकारे शाईन करत असते. आणि हे स्टोन पण खूप पक्की चिपकलेले असे खूप लवकर पण आहे. त्यामुळे आईने, माझ्या मम्मीने घेतलेल्या साड्यांपैकी ही माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे. आणि दिसते देखील सुंदर आणि ट्रेंडिंग मध्ये सुद्धा झालोय आता. हे बघा, अशी छान ह्याला अशी वर्क आहे. त्यानंतर दुसरी एक माझ्या बहिणीची साडी आहे, पण ती देखील माझी खूपच फेवरेट. ही बघा, ही साडी आता हिला धुवायची, त्या दिवशी मी घातलेली त्याच्यामुळे थोडीशी मैली, पण व्हिडिओ करायचा होता त्याच्यामुळे म्हटलं चला. आता ही साडी मी तिची एक दिवस घालण्यासाठी घेतलेली आणि तिची साडी नाही मी ढापूनच टाकलेली असं म्हटलं तरी चालेल. कारण तिला नंतर देण्याचं तर मी नावच घेतलेलं आहे. जेव्हा कधी काही फंक्शन असतं स्कूलमध्ये किंवा बाहेर तेव्हा मला ही साडी घालायला खूपच आवडते. कारण जेव्हा तिचं लग्न झालेलं तेव्हा तिने ही साडी घेतलेली, तिने एक दिवस मला घालण्यासाठी दिलेली. मग परत मी पुन्हा तिला परत करण्याचं तर नाव घेतच नाहीये आणि तिने बिचारीने मागितलेली देखील आहे. ही तर माझी सर्वात फेवरेट साडी आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण प्रकारे अशी छान भरलेली ती. हे बघा, पूर्ण वर्क की तिच्यावर. हे बघा, आणि ती वजनाला खूप हलकी आहे. आणि कपडा पण तिचा पूर्णपणे सिफॉनचा कपडा आहे. हे बघा असं, त्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते. आणि तुम्ही कलर देखील बघू शकता तिचा किती सुंदर आहे. तसा चेरी रेड कलर आहे, त्याच्यामुळे तो आपण घातला तर त्यानंतर ती साडी, नुसता कपडा जरी मी अंगावर घेते तरी तुम्ही बघू शकता की तो कलर आपल्या अंगावर किती छान दिसतो. त्यामुळे ही साडी तर मी तिला परत करणार नाही. या बदल्यात लागलं असतं मी तिला दुसरी साडी घेऊन दे, पण ही साडी आता माझी सर्वात फेवरेट झाली, त्यामुळे ही साडी तर मी तिला कधीच परत करणार नाही. आणि आता ही जी साडी फ्रेंड्स, या साडीशी थोडंफार माझा कृष्णाचं कनेक्शन आहे. कारण कृष्णाला जेव्हा वाहन घेऊन आलेले होते तेव्हा आईनी ही साडी घेऊन आलेली, आणि तेव्हा ह्या अशा टिकल्याच्या वर्कच्या साड्यांची हे देखील होती, फॅशन होती. त्यामुळे आईनं म्हटलं चला यातलाच ब्ल्यू कलर मला छान घेऊन या, कारण माझा ब्ल्यू कलर देखील फेवरेट आहे. ब्लॅक तर आहेच आहे, पण साडीमध्ये जर म्हटलं की आपण ब्लॅक तर जास्त घालत नाही, पण याच्यामध्ये म्हटलं तर माझा ब्ल्यू कलर हा फेवरेट होता. आता काही दिवसांनी हे थोडंसं निघून जातं याच्यावरचे टिकले, हे बघा अशा, पण मी जास्त घालत नाही त्याला. पण ठीक आहे, मला ही आवडती, ही माझी थोडी कनेक्टिव्हली साडी आहे. त्यानंतर फ्रेंड्स, ही दुसरी जी आहे ती म्हणजे ही माझ्या साखरपुड्याची साडी. आता हा कलर जेव्हा त्यांनी आणला तेव्हा मला थोडा जास्त बटबटीत वाटला, कारण इतके डार्क कलर तर मी काही घालत नाही, रेड कलर. पण ठीक आहे, आता त्यांनी आणलेला होता, ननंदबाईंना देखील हा कलर आवडलेला म्हणून त्यांनी घेतलेला. तर आता त्यावेळेस फॅशन देखील निघाली होती, मुंबई पुणे मुंबई असा 2 पिक्चर निघालेला. त्यामध्ये त्या हिरोईनने रेड कलरची साडी घातलेली. कदाचित त्यांना वाटले असेल, त्यामुळे त्यांनी ही रेड कलरची साडी आणली असेल. पण मला तर फार अशी आवडलेली नाहीये, पण आहे आता साखरपुड्याची म्हणून कधीतरी मी नवरात्रीमध्ये जेव्हा रेड कलर आपण घालतो तेव्हा ही साडी नक्की घालते. आणि ती थोडी हेवी देखील आहे. त्यानंतर पुढची साडी म्हणजे ही माझी गोल्डन कलरची, ही माझी फेवरेट साडी आहे. ही दिसायला हलकी आहे आणि पार्टी वेअर असल्यामुळे आपण कधीही तिला घालू शकतो.
ही मी मम्मीकडून घेतलेली होती लग्नाच्या आधी. तर तिचा कलर देखील छान आहे आणि त्याच्यावर ना असं वेलवेटचं ब्ल्यू कलरचा आपण ब्लाऊज देखील घालू शकतो. तर अशा प्रकारे, आणि ती सिंपल आहे, वजनाला हलकी आहे, ती टिश्यू सारखी थोडीशी, तर ती एकदम छान साडी असेल बघा. त्यानंतर पुढची साडी म्हणजे ही साडी म्हणजे माझी नवरात्री स्पेशल साडी आहे. आता ही साडी मी आईकडनं आणलेली आहे आणि ही 2 कलरमध्ये. तर इकडच्या साईडला त्याला पिंक कलर आहे आणि इकडच्या साईडला त्याला व्हाईट कलर आहे. आणि त्याचे काठ देखील अशी थोडीशी ट्रॅडिशनल छान काठ आहे बघा. अशा प्रकारे खूप मोठी साडी आहे आणि पाटली पल्लू स्टाईलचा त्याचा पदर आहे. म्हणजे असं पुढे पिंक कलर येतो आणि आरतीपासून साडी नाही, हे बघा इथून आरतीपासून साडी ही व्हाईट कलरची किंवा क्रीम कलरची व्हायला लागते. आणि ना इथे खाली हे बघा असे छान हे. तर नवरात्रीमध्ये ही साडी घातली ना तर अतिशय छान दिसते फ्रेंड्स. त्यानंतर ही साडी ही आहे आईकडनं आलेली हळदीसाठी साडी. आता ही साडी माझ्या मम्मीने मला हळदीसाठी घेऊन दिली आहे. ही तर माझी खूपच फेवरेट आहे आणि लग्ना वगैरे मध्ये देखील आपण घालू शकतो आणि वजनाला ती खूप जास्त हलकी आहे. आणि हे बघा अंगावरची घातली ना तर अतिशय छान सेट होते, ती लवकर सेट होते. आणि तिच्यावरचे मोर देखील पैठणीच्या, हे बघा तिच्यावरचे मोर देखील पैठणी सारखेच आहे आणि त्यावर असं मोरपंखी कलरचं ब्लाऊज आहे जे अतिशय सुंदर दिसतं. आणि हे मोर देखील हे बघा, नाईटला जरी आपण ही साडी घातली ना तर ही मोर अतिशय सुंदर चमकतात. हे बघा. त्यानंतर आहे ना तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ना, काय माहिती का बरं, एकदा एक सेल लागलेला होता. त्या सेलमध्ये ना ह्या साड्या आम्हाला फक्त आहे ना 300 रुपयामध्ये मिळालेली. ही साडी तुम्हाला दाखवते, अजून तिला पिको वगैरे केलेलं नाहीये, पण ही साडी मला आहे ना फक्त 300 रुपयामध्ये मिळालेली. बघा अशा प्रकारे ना त्याच्यावर पूर्णपणे मोर भरलेले. फक्त एक फॉल्ट काय या साडीचा असेल तर 300 रुपयामध्ये, हे थोडेसे हे जे साईडचे काट आहेत ना हे थोडेसे अशा अंगाला टोचतात. म्हणजे घातल्यानंतर घालून बघितलेली मी तर हे टोचतात. नाहीतर ओव्हरऑल साडी ही जवळपास 3-4 हजाराचीच आहे. पण त्यांनी का माहीत का साधारणतः ही फक्त 300 रुपयाला आम्हाला दिलेल्या. आणि ज्या दिवशी हा सेल त्याने लावलेला ना त्या दिवशी तिथे इतकी गर्दी होती ना की त्याची अर्ध्या तासामध्ये जवळजवळ 300-400 साड्या सहज विकल्या गेलेल्या. आणि आम्ही जेव्हा परत जाऊन बघितलं तिथे तर तिथे एकही साडी शिल्लक नव्हती. तर हे बघा ही अशा प्रकारच्या, तिचा कलर देखील खूप सुंदर आहे फ्रेंड्स. हे बघा काठांवरती नाही अशी छान आहे. हे बघा हे बघा पद्धतीत छान. आणि तिचं ब्लाऊज देखील आहे ना डबल ब्लाऊज मिळालेलं आहे त्याच्यावर. तर त्याचं ब्लाऊज सुद्धा म्हणजे मला अक्षरशः नवल वाटायला लागलं की ही साडी 300 रुपयामध्ये त्यांनी कशी दिली असं. हे बघा हे त्याचं ब्लाऊज आहे, हे पूर्णपणे भरलेलं असं ब्लाऊज आहे. चला कधी कधी तर अशी लॉटरी लागूनच जाते आपल्याला, नाही का. आता लग्नानंतर पहिली जी दिवाळी आली ना त्यामध्ये त्यांनी अशी छान मला साडी घेतलेली. जवळपास या साडीची किंमत आहे ना 3000 रुपये होती. पण तिचं ब्लाऊजही मी शिवलेलं नाही अजून, ब्लाऊज देखील तसंच पडलेलं आहे आणि साडी देखील तशीच पडलेली. कारण आहे ना त्यानंतर लगेच मी प्रेग्नेंट राहिलेली, त्याच्यामुळे ना ही साडी थोडीशी हेवी वाटत होती. त्यामुळे हिचं काय ब्लाऊज वगैरे शिवून झालेलं नाही. पण हिचा देखील कलर आहे ना हा खूप सुंदर आहे फ्रेंड्स आणि साडी देखील खूप छान आहे. बघा खूपच सुंदर साडी आहे आणि माहेर इथून घेतलेली ही साडी, माहेर या कलेक्शन मधून आहे. बघा कलर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तिचा. आहे बघा खूप छान पदर वगैरे भरलेला आहे तिचा, अशी गोल्डन कलरचा पदर आहे, टिकल्यांनी भरलेला आहे. असे छान असे गोंड्याचा त्याला पदर देखील आहे. तर आता नक्कीच लवकरच याचा ब्लाऊज देखील मी शिवते आणि ही साडी देखील तुम्हाला कधीतरी घालून दाखवते मी. त्यानंतर ना फ्रेंड्स ही बघा ही एक साडी आहे. ही साडी ना ही आमच्या मामसासूने घेतलेली मला. ही देखील छान साडी आहे पण मी अशा जास्त कडक साड्या घालत नाही, कारण
कडक साड्या मला ना छान अशा घालता येत नाही व्यवस्थित अजून, त्यामुळे मी ह्या साड्या कधी कधीच घालते. हे बघा, त्यांनी देखील अतिशय छान साडी घेतलेली, सिंपल आणि कॉटनची साडी. हॅलो फ्रेंड, तर आत्ता ना लेटेस्ट आईने मला, मी आत्ता जेव्हा रक्षाबंधनला घरी गेलेली तेव्हा अतिशय सुंदर अशी ही मोरपंखी कलरची ही साडी घेतलेली फ्रेंड. तर तुम्ही बघू शकता या साडीचा कलर बघा, स्ट्रक्चर बघा, आणि घातल्यानंतर ती ही साडी खूपच छान दिसते. मी तर म्हणते जे कोणी मिळेल ना ज्याला कोणालाही अशा कलरची साडी, तर ते कोणाच्याही अंगावर ना अतिशय सुंदर दिसेल. हे बघा, काम तर बघू शकता तुम्ही. हे बघा, धागावर काम आहे, अतिशय सुंदर असं काम आहे याच्यावर. हे बघा, आणि तिचा कलरही खूप सुंदर आहे, मोरपंखी कलर असल्याने ना तो घातल्यानंतर आहे ना खूप छान दिसतं. तर मी अजून याचं ब्लाऊज तर शिवलेलं नाही, कारण तुम्ही म्हणाल फ्रेंड्स की हिचे ब्लाऊज शिवलेले नसतात कधी का, तर मी साडी जास्त घालत नाही आणि पंजाबी ड्रेसेस प्रेफर करते जास्त, त्याच्यामुळे साड्यांचे ब्लाऊज आहेत ना हे थोडेफार शिवायचे बाकी राहून जातात माझे. पण मग मी साडीवर आहे ना असं मल्टी कलरचं एखादं ब्लाऊज घेऊन घेते, की जेणेकरून ते कोणत्याही साडीवर चालेल ना असं चालवून घेते मी सध्या तरी. आता बघूया आता याचे देखील ब्लाऊज कधी शिवून होतं माझं. त्यानंतर फ्रेंड्स आता ही साडी तर प्रत्येकाकडे मी घेऊन आलेली मम्मीकडनं ही साडी, पण घाईघाईमध्ये बघायचं विसरली, त्याच्यामुळे ना तिचा पदरच उलट्या बाजूला आहे आणि साडीची प्रिंट उलट्या बाजूला आहे. त्याच्यामुळे आता ह्या साडीचा मी एक फ्रॉक शिवायचा बघेल. तर तुम्हाला दाखवली होती ही 300 रुपयाची साडी, तर म्हटलं चला आता ही 300 रुपयात आलेली आहे, तर हिचा छान असा एक फ्रॉक शिवला तरी 300 रुपये आपले वसूल होणार आहेत. आणि तिचा कलर देखील एकदम छान आहे आणि ती दिसते एकदम छान, त्याच्यामुळे म्हटलं आता ह्या साडीचा आपण 300 रुपयाच्या घेतलेल्या साडीचा आणि ह्या साडीचा असा छान एक लॉंग फ्रॉक शिवून घेऊया. तर आता मी एक टेलर छान बघते की जेणेकरून येणार जी मला ह्याची 2 मस्त व्यवस्थित असे फ्रॉक शिवून देईल, कारण आता ही देखील आहे ना फॉल्टीच निघालेली आहे. पैसे वेस्ट गेले. मम्मीला बोलली मी की ही परत घेत असेल तर बघ, पण हे तर काही शक्य होणार नाही आता, त्याच्यामुळे मी आता याचा देखील एक छान असा फ्रॉक शिवते. बघा फ्रेंड्स, आता आहे ना एक एकदम बेस्ट ड्रेस दाखवते. साडी कम ड्रेस येतो आणि मी लग्नाच्या आधी हा मला मिळालेला आहे, पण तो इतका सुंदर आहे ना की मी तर असे ड्रेस ना कितीही मिळाले तर कितीही घ्यायला तयार आहे. आणि साडी नकोच आहे मला, कारण साडी मला वेअर व्यवस्थित करता येत नाही ना, ती व्यवस्थित सांभाळता येत नाही. त्याच्यामुळे जर असे ड्रेस मिळाले ना मला कुठे, तर मी सगळे तेच वेअर करेल. पण आता सध्या असं तर काही कुठे मिळत नाही, त्याच्यामुळे ठीक आहे. बघा तुम्हाला दाखवते फ्रेंड्स, आवडलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचा कलर देखील बघा, तर त्याचा आहे ना असं साधारण छोटासा असा पदर आहे. हे बघा, ही पूर्णपणे स्टिच केलेली साडी आहे, घागरा प्लस साडी आहे, पण ती खूपच सुंदर आहे फ्रेंड्स, खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. तुम्ही बघाल ना तर तुम्हाला इतकी आवडेल ना ती, की मलाच किती आवडते काय सांगू. आणि त्याच्या खालून ना, आणि त्याची किंमत देखील ना खूप सारी दिलेलीच नाहीये मी, त्याचे फक्त 2200 रुपये दिलेले आहे. आणि 2200 रुपयामध्ये ती इतकी सुंदर साडी मिळून गेली आहे की आता तर मी तिची पूर्णपणे दिवाणी आहे. तर मला आता असं वाटायला लागलंय की बहुतेक लग्नांमध्ये मी तीच घालते की काय, पण कोणी काही बोलू द्या मी तीच घालत राहते. तर हे बघा, खालून आहे ना तिला अशी छान नेट देखील आहे. हे बघा अशी नेट, 2200 रुपयामध्ये काय पाहिजे अजून. हे बघा असं छान, हे बघा याचं वर्क केलेलं आहे. आणि नुसती ही वेअर केली आणि ज्वेलरी वगैरे जरी जास्त घातलेली नाही तरी आपल्याला एकदम रॉयल लुक देते ती. हे बघ, इथे ना असं बांधण्यासाठी इथे नॉड आहे, कमरेला घागऱ्यासारखी घालायची. आणि घेर पण खूप मोठा आहे तिचा, खूपच छान घेर आहे त्याचा. हे बघा, तर नंतर ना हे असं करून घ्यायचे आणि हा पदर आहे ना आपण अशा प्रकारे गोल करून, कमरेला असा गोल करून, साऊथ इंडियन लुक येतो याच्याने. आणि नंतर इंडो वेस्टर्न आहे म्हणजे तो. आणि ह्याना हे असा त्रिकोणी, हा असा त्रिकोणी आहे आणि हा असा मागे टाकायचा. मी एक वेळेस पूर्ण वेअर करून दाखवेल तुम्हाला, तर खूप सुंदर आहे फ्रेंड्स. तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की ताई वेअर करून दाखवा, तर मी नक्कीच वेअर करून दाखवेल ते. हे बघा असं असं तिरपं घेतलं, हे असं कंबरला आणि असं वेअर केलं की हे बघा असं छान. मागून देखील तुम्ही बघू शकता, मागे ना साऊथ इंडियन लुक येतो त्याचा, मागच्या बाजूला हे असं पूर्ण छान असं जातं.
तर अशा प्रकारे हे अतिशय सुंदर ड्रेस आहे. हा तर माझा फेवरेटच झालेला आहे एक प्रकारे म्हटलं तरी चालेल. आता हे देखील बोलायला लागले की आता हे घालू नको, आता हा घालू नको, पण काय माहिती का बरं मला याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटते. असं ब्लाऊज देखील ना असं नेव्ही ब्ल्यू कलरचं स्टिच केलेलं आहे मी, आणि ते फुल बायांचं आहे, आणि ते छोटेसे फुगे आहेत आणि मागे नॉडे पण, ते खूप सुंदर दिसते ही साडी. तर असं होतं माझ्या साड्यांचं कलेक्शन. असं जनरली तर खूप साऱ्या साड्या आहेत आणि हे आहेत, पण हे माझ्या काही निवडक की ज्या मला खूप आवडतात आणि मी नेहमी त्या घालणं बघत असते. आणि त्यानंतर ना आता हा एक पॅटर्न निघालेला होता, हे बघा, सिंपल असा मटेरियल हे एक सिल्कमध्ये. तर खूप जास्त महाग बी नव्हतं, 200 रुपयामध्ये होतं. पण ही साडी देखील आहे ना घातल्यानंतर लुक एकदम छान येतो. त्याच्यावर आपण कोणतंही डिझायनर ब्लाऊज घातलं तर एकदम सुंदर दिसतं. तर ह्या पॅटर्नमध्ये ना माझ्याकडे जवळपास 3 साड्या आहेत. एक ग्रीन कलरची आहे, एक ही आहे. अशा 2-3 साड्या मी ना ह्याच पॅटर्नमध्ये घेतलेल्या आहे. तर हा देखील ऑप्शन आहे ना घालण्यासाठी, हलका असतो, अंगाला चिपकतो आणि मऊ देखील असतो. त्याच्यामुळे मला ह्या साड्या देखील आवडतात. तर नमस्कार फ्रेंड, तर असा होता माझा आजचा ब्लॉग साड्यांचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज, आणि तुमच्या फ्रेंडला नक्की मदत करा. बाय.